मी आपल्याला नैतिकतेनं सांगतो, कायमच यश आपल्या पदरात घालेल असा काही अमरपट्टा लिहून आलोय का आपण? अपयशाचं सुद्धा स्वीकार करायला माणसाला त्रास होता कामा नये, जेणेकरून आपल्याला पुढे त्रास होणार नाही. कारण कधीतरी अपयश स्वीकारायचंच आहे महाराज, कधीतरी स्वीकारायचंय. 10 वर्षाने स्वीकारायचंय, 15 वर्षाने स्वीकारायचंय. कायम विशाल महाराज खोलेच लोक ऐकतील असं कुठं घडत असतं का? होत नाही. रोज विशाल महाराज खोले जन्माला येत आहे, हे धरून पुढे चालला तर मजा येईल जगायला. नाही तर पुढं काय, आज आहे त्याचा वर्तमान सुखाचा आनंद घ्या. कला, सौंदर्य, सत्ता, शहाणपण, श्रीमंती, मान सन्मान, कोणाच्या बापदाद्याची जहागीरदारी थोडीच आहे. मक्तेदारी का त्याच्यावर अधिराज्य गाजवायला? मोठी मोठी माणसं या भूमीनं पाहिलेली आहे. चला थोडं थोडं रोज अपयश स्वीकारू, म्हणजे एकदा मोठं येणाऱ्या अपयशाची जी भीती वाटणार नाही, त्या येणाऱ्या दिवसाचा त्रास आपल्याला होणार नाही. आहे गोष्ट फार मोलाची नाही, पण पुढं त्रास होणार नाही. मोठ्याजवळ बसलो की मोठं काय ऐकायला मिळतं? थोडं थोडं यशाबरोबर, मोठ्या यशाबरोबर थोडं थोडं अपयश सुद्धा पचवत जाऊ, असं ठरून पुढे चालूया. चला.